श्री स्वामी समर्थ. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या. उंबरठ्यावर ठेवा या 2 वस्तू. नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि मातांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. उद्या 18 मार्च म्हणजेच दर्श अमावस्या. शास्त्रात या दिवसाला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे. घराची प्रगती का थांबली आहे? मुलांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये अडचणी येत आहेत का? पतीच्या कामात सारखे अडथळे येत आहेत का? किंवा विनाकारण शत्रू त्रास देत आहेत? जर या प्रश्नांनी तुम्ही त्रस्त असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा 2 गुप्त वस्तू सांगणार आहे ज्या उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायच्या आहे. हे केल्याने शत्रू तुमच्या पुढे लोटांगण घालतील आणि पती मुलांची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या परिवारात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मकता वाढते. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण दर्श अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता दूर करण्याची सर्वात मोठी संधी असते. आपल्या शास्त्रात उंबरठ्याला घराचे संरक्षण कवच मानले जाते. लक्ष्मी याच उंबरठ्यातून आत येते आणि अलक्ष्मी नकारात्मकता सुद्धा याच उंबरठ्यातून घरात प्रवेश करते. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला एक विशेष क्रिया करायची आहे. अशी क्रिया जी तुमच्या घरातील वास्तुदोष आणि इडापिडा कायमची बाहेर टाकेल. पण त्या 2 वस्तू कोणत्या, ज्या ठेवल्याने तुमचे नशीब पलटणार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही मिनिटात सांगणार आहे. पण त्याआधी हे समजून घ्या की उंबरठा पूजनाचे महत्त्व काय. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून घ्या. सर्वात आधी आपल्या मुख्य उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण वळूया त्या पहिल्या वस्तूकडे. पहिली वस्तू, पिवळी मोहरी आणि सेंदव मीठ. एका छोट्या लाल कापडात थोडी पिवळी मोहरी आणि खडे मीठ एकत्र बांधा. ही पोटली उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना सकाळी सूर्योदयाच्या वेळी ठेवा. मोहरीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते आणि मीठ हे घरातील सर्व वाईट शक्तींना नष्ट करते. पण सख्यांनो, हा केवळ पहिला भाग आहे. दुसऱ्या वस्तू अशी आहे जी साक्षात धनाच्या देवतेशी आणि तुमच्या पतीच्या भाग्याशी जोडलेली आहे. ती वस्तू ठेवण्याची वेळ आणि पद्धत खूप खास आहे, जी मी आता सांगणार आहे. ऐका. आता सर्वात महत्त्वाची दुसरी वस्तू, कवड्या आणि भीमसेनी कापूर. 2 पांढऱ्या कवड्या घेऊन त्यावर थोडा भीमसेनी कापूर ठेवा. या कवड्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवून कापूर प्रज्वलित करा, अग्नीची काळजी घेऊन. असे मानले जाते की कापूर जळताना जी ऊर्जा निर्माण होते ती तुमच्या मुलांच्या करिअरमधील अडथळे जाळून भस्म करते. कवड्या हा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. कापूर शांत झाल्यावर त्या कवड्या उचलून घराच्या तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवा. शत्रूंसाठी उपाय सांगते, ऐका. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्यावर करणी बाधा केली आहे किंवा शत्रू त्रास देत आहेत, तर उंबरठ्याच्या बाहेर 2 काळ्या मिरचीचे दाणे ठेवा. त्यावर पाट देऊन बाहेर जा. शत्रूचे सर्व वार तुमच्यावर निष्फळ ठरतील आणि ते स्वतःहून तुमची माफी मागतील. हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. मनात शंका असेल तर कोणतेही उपाय लागू पडणार नाही. मी स्वतः हे अनुभवलेले आहे की जेव्हा आपण विश्वासाने उंबरठ्याची सेवा करतो तेव्हा घराचे कुलदैवत आणि पितर आपल्यावर प्रसन्न होतात.
पतीच्या नोकरीत बढती व्हावी असे वाटत असेल किंवा मुलांना अभ्यासात प्रगती करायची असे वाटत असेल तर उद्याचा दिवस सोडू नका. तर माझ्या प्रिय सख्यांनो, हा होता उद्याचा दर्श अमावस्येचा अत्यंत प्रभावी उपाय. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवून आणतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामींच्या कृपेने सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका प्रभावी माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.